शिर्डीत दुहेरी हत्याकांड झाल्यानंतर साईबाबा संस्थानकडून एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। दर्शन रांगेतील भक्तांना प्रसादालयात जेवणासाठी भोजन प्रसादाचे कुपन देण्यात येणार आहेत। यापूर्वी मोफत जेवणासाठी थेट प्रवेश होता, मात्र दुहेरी हत्याकांड आणि सुजय विखे यांच्या वक्तव्यानंतर साईबाबा संस्थानकडून हा निर्णय घेण्यात आलेला आहे। उद्यापासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचं साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी सांगितलेलं आहे। हे प्रसादालय चालवत असताना काही साई भक्तांच्या तक्रारी आल्या होत्या की या ठिकाणी काही लोक जे आहेत ते दारू पिऊन येतात, धूम्रपान करतात, यामुळे जे आहे ते भक्तांना त्रास होत होता। मग भक्तांच्या तक्रारी लक्षात घेता येथून पुढे जे आहेत साई भक्तांनी दर्शन घेतल्यानंतर ज्या ठिकाणी उदी प्रसाद वाटप होतो त्याच ठिकाणी भक्तांना त्यांचं नाश्त्याचं कुपन आणि प्रसाद म्हणजे भोजनाचं कुपन जे आहे त्याच ठिकाणी वितरित केले जाईल। हे कुपन जे आहेत हे कुपन घेऊन त्यांनी प्रसादालयात जायचे आणि हे कुपन घेतल्यानंतर त्यांना महाप्रसाद म्हणजे भोजन त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलं जाईल।